पडले मालिके काय झाले याला? कुठं नाही चुकुट आहे, काळ पडलं नाही. कळ पडलं नाही हा चुकुटा चुकुटा. का बुरशी लागलेली आहे? नाही नाही चुकुटा चुकुटा. तर बुरशी माल कुठे चिकुटा बघा बरं बुरशी लागली. लागली एक द्यायची हाय आपण 19 देऊन टाकायचं. 28 आता 19 देऊन टाकायचं. सगळ्या मार्केटमध्ये रेट आपला चांगला आहे. चांगला आहे म्हणजे आपण इथं आज सांगत नाही 3500, 3600, 3400 असं सांगत बसत नाही आम्ही. द्यायचं सांगता रेट सांगत बसतोय. बरं शेतकरी मित्रांनो किती बसते या टॉयलेट कडवं? काय संख्या बसेल तशी. तसं नाही म्हणजे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या कडब्याच्या बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात कडबा आलेला आहे. तर बघून घ्या कशा पद्धतीनं कडब्यांच्या गाड्या आलेल्या त्या मित्रांनो. आज कडबं जास्त आल्यामुळं कडब्याचा बाजार पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि पडलाय म्हणायला बी हरकत नाही, कारण कसं आहे जास्त कडबा आलेला आहे आणि गिराईक कमी आहे, त्यामुळं कडबा हाय असं राहिलेला आहे. नाहीतर प्रत्येक रविवारी ह्या वेळेपर्यंत बऱ्यापैकी कडबं विकलं जातं मित्रांनो. बघून हे कडबं कशा पद्धतीनं आलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण कडब्याची माहिती टाकणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक 7-8-10 व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचा नंबर देणार आहे, त्यामुळं बाजार भाव तुम्हाला समजून जाईल. आणि तुम्हाला कडबं पाहिजे असेल तर ह्यांना संपर्क पण साधा, मला काय फोन करू नका, कारण माझ्याकडे कडबं मिळत नाही. डायरेक्ट यांचा नंबर या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल. जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. धन्यवाद. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. मंगळवेढा. कुठल्या ह्याचा कडबा आहे? ही मालदांडी. हा मालदांडी. मालदांडी 35 मालदांडी. हा मग काय वैशिष्ट्य राहते कडब्याचं? ही चांगला फॅट लागते, दूध चांगलं देते. बरं. आणि किती हाईट आहे कडबे साधारण? एक 5-6 फूट आहे. बरं. गाडीत किती बसते कडबे? गाडीत बसते 950 हजारापर्यंत. किती अंतरापर्यंत पोहोचते? 250, 200, 250. 250 किलोमीटरला काय रेट देणार तुम्ही? 4-4.5 हजार रुपये. 3800 पर्यंत देणार नाही? हा 3800 पर्यंत देऊ. ठीक आहे. 3800 पर्यंत वगैरे मिळून जाईल मित्रांनो. आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देणार आहे, कोणाला पाहिजे असेल तर हे घेऊ शकताय. गाडीत किती बसते म्हणला? 900, 950 हजार. 900, 950 हजार आहेत. किती? 900, 950 हजारापर्यंत. 950 पर्यंत बसते. ठीक आहे. तर मित्रांनो हे बिन पाण्याचा कडबा आहे. काय वैशिष्ट्य सांगचाल? जनावरांसाठी काय द्यावं कडबा? जनावरांसाठी चांगला आहे, फॅट लागते, दूध देते. दूध जर्सीसाठी म्हणजे कुठल्या कुठल्या जनावराला चालते? जर्सी, म्हैस, खिलार गया, शेळ्या मेंढ्याला चालतोय? चालतंय शेळ्या म्हणजे. बरं. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 77 41 89 89 25. ठीक आहे. कोणाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधू शकताय. पिंडी जरा दाखवायची शेतकऱ्यांना. साधारण किती किलो भरेल मालक पिंडी? काय ते 2.5-3 किलो भरते. 2.5-3 किलो. आणि ताटं काय तर सांगता येतील या किती? नाही सांगता येत. तर सांगा. मी 2.5 किलो हा, आसपास 2.5 पिंडी आहे. काय भाव आहे आता हिचा? हिचं आता इथं जाग्यावर चालू आहे बघा 2700-2800 रुपये. 2800 रुपये आता चालू आहे. हा जाग्यावर इथला. मार्केट पडले काय कडबे? हा कडबं गेल्या पडले, दोन पावसामुळे जरा मार्केट पडले. हा हा हा. म्हणजे काल 2 दिवसा पाऊस झाला काय? हा बरं मित्रांनो, पाऊस पडल्यामुळे मंगळवेढा शहरातील मुंडेवाडी असेल, बोरा रान असेल, सोलापूर भागातील कडब्याचं रेट थोडं पडल्यानं थोडं काळपट, त्यामुळे ही काळपट पडले काय कडबं? हा काळपट पडले. बघून काय शेतकरी मित्रांनो, मोठा बाजार आहे ही सांगोल्याचा. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बाजार आहे हा. आणि इथं कडबं मिळते मित्रांनो. आता किती महिने मिळेल मालक अजून कडबं? अजून एक महिना 1.5 महिना भेटेल. परत त्यानंतर नाही म्हणजे आता चान्स आहे घेऊन आता हा बरं. ही 2800 जागेवर द्या ना, 2700 होईल? नाही 2800 फायनल. ठीक आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे हा. तुमचा. धन्यवाद मालक. नका राम मोठा राम मालक. राम राम. गाव कुठलं आहे? नमस्कार. मुंडेवाडी. मुंडेवाडी. कुठलं कडबा आहे? ही मालदांडी. 35 मालदांडी. हा बर. काळे पडले मालिके काय झाले याला? कुठं नाही चुकुट आहे, काळ पडलं नाही. काळ पडलं नाही हा चुकुटा. का बुरशी लागलेली आहे? नाही चुकुटा. तर बुरशी मालक कुठे चिकुटा बघा बरं बुरशी लागली. मग बघून काय होईल किंमत द्यायची? ह्याची होईल की 2700-2800 रुपये जागेवर. 2800 रुपये जागेवर. म्हणजे या अशा पेंड्या पण घेणार नाही शेतकरी? हा अशा पेंड्या घेणार नाही? हा या पेंड्या बाजूला घेऊन तुम्ही देणार ना? हा जाणार. किती बसते कडबं? 900. हा? 900 900 बसते मित्रांनो. बघून घ्या 900 कडबं बसते. गाडी कुठल्या मालकी? पिकअप आहे मुंडेवाडी. मुंडेवाडी राजा पंढरीचा पिकअप आहे मालकांचं. आणि कडबं मित्रांनो कसं आता पाऊस पडल्यामुळे एखाद्या पिंडीला कसं पिंडीला भिजते जरा. शकतंय, तर पावसात काय झाकून ठेवायचं काय त्याला? आणि कडबं जास्त प्रमाणात असते आणि तेवढा निवार आपल्याकडे नसतो. त्यामुळं कुणाला घ्यायचं असेल तर आता सध्या तुमच्याकडे ऑफर म्हणावं लागेल. गेल्या बाजारी 3200-3500 कडबं, आता तुम्ही डायरेक्ट किती देताय? 2700-2800. 2700. मी 400-500 रुपये साधारण शेकड्याला कमी तुम्ही केले. बरोबर आहे का नाही?
आहे का? होय होय तर कुणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. गाडी चांगली भरलेली आहे मित्रांनो. 900 ते 1000 कडबा आहे आणि कडबं चांगला आहे. कडबा एक नंबर. एक दोन पेट्या तेवढ्या खराब झालेल्या आहेत. तेवढं होत असते त्याला काय. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा मला. 84 59 17 34 67. ठीक आहे, धन्यवाद. येतो. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवाडा मंगळवेढा भागातला तुम्ही. हा. कुठलं कडबा आहे? हे 35 माल दांडी 35. काय वैशिष्ट्य राहते या कडब्याचं? ही खायला पौष्टिक जनावराला बरं, पालेदार कडबा. पालेदार कडबा. मित्रांनो बघून घ्या, असा पाला राहतो या कडब्याचा. आणि 35 माल दांडी ज्वारी मिळेल का आपल्याला? हो मिळेल की. कशी मिळत देताय काय? 5,500 रुपये क्विंटल. मध्ये 5000 नव्हती माल हो. आता मारा मागलाय की. मागलाय काय? हा बरं, आणि जिथं जागेवर आली तर केवढ्याला देणार जागेवर आले की 5,000 रुपये. ज्वारी? हा आणि कडबे रेट काय चालू? कडब्याचा रेट आहे की जागेवर 2700-2800. 28 रुपये. हा. कमी झाले का मालक आता ह्या बाजार? कमी जरा पाऊस काळ जरा चालू झालं असल्यामुळं. बरं बरं, पडलाय बाजार थोडा. हा मोबाईल नंबर आहे तुमचा? 98 34 92 39 73. ठीक आहे. या राजा पंढरी किती गाडी आहेत नेमक्या? राजा पंढरी 3 गाड्या द्या. 3 गाडी आहेत का? एकाच मालक आहे? एकाच मालकाच्या. बरं, शेतकरी मित्रांनो बघून घ्या, सांगोल्याचा बाजार आहे हा. आणि बाजारामध्ये कडबा आलेला आहे आणि बाजार थोडा पडलेला आहे. रेट कमी झाले. खरेदीसाठी संधी आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर भैयांचा नंबर देणार आहे. नंबर सांगा. 98 34 92 39 73. ठीक आहे, धन्यवाद मालक. धन्यवाद. तर कुणाला पाहिजे असेल तर मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण सांगोला बाजारातील कडब्यांचे रेट माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो. धन्यवाद. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. मंगळवेढातला आहे. होय मंगळवेढा शहरातलं कडबा आहे. होय मंगळ शहरातलं बरं, शेतकरी मित्रांनो बघून घ्या, पिंडी वगैरे किती हाईट आहे मला घ्यायची? हाई 8.5 9 फूट आहे. 9 फूट हाईट आहे. मंगळवेढा शहरातली कडबा आहे. कुठल्या ब्रेड मध्ये कडबा येते? ती मालदांडीमध्ये येते. 35 मालदांडी. होय 35. मालक शेतकरी व्यापार आहे तुमचा कडब्याचा? आमचा व्यापार आहे. व्यापार आहे काय? आपल्या 4 गाड्या द्या. 4 गाडी द्या. कुठपर्यंत पोच देत आहे काय? 35 30च्या लेवलला आपण देतो 31 29 30. कुठपर्यंत देत आहे पोच अंतर? पोच कुठं का असं ना. ट्रॅक्टर आहे का तुमचं? हो ट्रॅक्टर आहे ती 2 टेम्पो आहे 2 ट्रॅक्टर आहे ती. बरं, म्हणजे मोठा तुमचं बिराडा काय होय, अडचण होय. नाही. बरं, तर जास्तीत जास्त किती किलोमीटर पर्यंत द्याल मालक? आम्ही 200 300 किलोमीटर 300 किलोमीटर. चालू बाजार भाव काय चालू कडब्याला? आता जसं त्या पद्धतीने पटते तशी देते ते 2900 3100. बरं, आजचा बाजार लय भरलाय. काय तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल? काय पडला का बाजार? नाही पडाय विषय मग गिराईक कमी आहे का मग आज? गिराय चालू नाही पुढे गिराय आता. इथनं पुढे हा आता प्रत्येक रविवार मी इथं असतो. 10च्या आसपास बऱ्यापैकी बाजारातलं कडबं विकते. चालले त्या का? काय ज्याला ज्याला माल जास्त ती आपलं गिरायक ऑर्डर देत असते बाहेर गाड्या येत नसते. आता सगळ्यांना ऑर्डर संपले त्यामुळे इकडे येते जातात ती. बाजारात येते हा, काय? बाजारात येते. बरं, बरं. मालक किती देणार इकडं आता दिसतंय? ती आपली 29 देवी 29. हा. बरं, आणि पिंडी साईज काय, उंची काय, पिंडी- वजन किती? एक नंबर जवळ 2.5-3 किलो पिंडी बसते. हा, उंची माल भारी आहे. उंची 9 फूट बसते ही. 9 फुटापर्यंत आहे आणि 2.5-3 किलो पर्यंत वजन आहे. पिंडी सगळ्यात उंची पिंडी हा. कुठल्या कुठल्या जनावरांसाठी कुठल्या कुठल्या चालते? सगळ्यांना चालतंय. मसरांना गायांना खिलार गायांना बैलांना. आता गायांचं रेट वाढलं तर दुधाचं रेट थोडं कमी जाईल त्या मानानं. तेवढं महागकडे बघून शेतकऱ्याला परवडणार का? नाही आला आता वैरण नाही घालणार तर ती आता. बरं, अरे पावसामुळे सगळा तुटवडा पडला यंदा. 29 काय कमी होईल का याकडे? नाही आपण सगळ्यात भारी रेट सांगितलाय काय असं ते जमून देऊ आपण. माल बघून असतो ती. आता ह्या मालाची काय होईल किंमत? तुम्ही एक द्यायची काय आपण 19 देऊन टाकायचं. 28 आणि 19 देऊन टाकायचं. सगळ्यात मार्केटमध्ये रेट आपला चांगला आहे. चांगला आहे म्हणजे आपण आज सांगत नाही 35 3600 3400 असं सांगत बस नाही आम्ही. द्यायचं सांगतो. रेट सांगत बसतोय. बरं, शेतकरी मित्रांनो किती बसते या टॉयलेट कडवं? काय संख्या बसेल तशी. तसं नाही म्हणजे अंदाजे मोठा असेल तर कमी बसतंय. जरा आळ्याला लहान असेल तर जास्त बसतंय. आता किती बसले यार? आता 1350 कडबा आहे. 450. 1350 कडबा. 1350 कडबा आहे. मागल्या डम्पिंग मध्ये मागलं 1250. म्हणजे साधारण 2,500 आसपास कडवं आहे तुमच्याकडे सध्या. नाही आपल्याला भरपूर आहे. एक टेलर आपली ती तिकडे आपली ती गाडी पलीकडे आपली आहे. हे बी तुमचंच आहे. हो सगळं आपलं जाईल. हे बी तुमच्याकडलं होय. आहे. आणि पलीकडले ती टेम्पो, हो आपला टेम्पो पण. ते दोन्ही टेम्पो तुमचं आहे. नाही एक अलीकडला अलीकडला तुमचा आहे. ह्या टेम्पोत किती बसते मालक? त्यात हाय आता 1450 कडबा आहे. 1450. हा 1450. हा, ही जनावरला घातल्यावर काय फायदा होतो जनावर? काय फॅटवाडी वैरींसाठी मसऱ्या अंगा म्हणजे टोटीवर राहण्यासाठी. म्हणजे तेज राहते, चकाकी हो, एक राहते, नंबर. आजारी पडत नाही. काय काय सवत नाही. म्हणजे वेगवेगळे गुणधर्म आहेत कडबे. कडवे आजार पडे भानकडच नाही. मालक आता चांगलं कडबं कुठलं? चांगलं मालदंडीची घे. पालदार मऊ कडवं असलं पाहिजे. हे काय ते असं दागडिंग म्हणजे मोटर लिकड पण नसावं. जनावर खाता आलं पाहिजे. असं कसं ते मऊ कडबा आहे. आज दुसऱ्या लेवल मोठ नसते मोठ्या ताटांते.
बरं त्याच्या लागवडीपासून आतापर्यंत ह्याला कुठली खतं दिली जाते ती पाणी कुठलं कसं असते काय फक्त पाण्याचा आणि एक युरिया पहिला डोस. पाणी पाणी पावसा पाणी येते ती बिगर पाणी नैसर्गिक होती सगळी ती. आणि हिऱ्या खात टाकता हा पहिला एक डोस देताना फक्त परत काय पेरताना? नाही. हा पेरताना बाकीचं परत काय नाही झाला. एकरी काय उत्पन्न निघाले आता कडब्याचं काय यंदा पण सगळा थोडं थोडं जाऊ कशामुळं पावसामुळं पेरण्या लेट झाली त्या पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे पेरण्या कसं झालं नाही त्या व्यवस्थित त्यामुळे माणसानं परत उठून आपला हारभर टाकलाय. मालक आता ही व्यापारातला असं काय कोण सांगत नाही पण तुम्ही सांगू शकसाल किती मिळते तुम्हाला कडबई आमच्यात मिळते की 23, 24, 25. 23 तुम्हाला खरं खरं सांगितलं खरं काय खोटं काय बोलायचं काल ती खरी बोलते आम्ही कधी आज 9-10 रुपये आम्ही जास्त सांगतात भरणी डिझेल बिझेल आमचं. बरोबर आहे म्हणजे तुम्ही फक्त वाहतूक डिझेल आणि ट्रॅक्टर एवढं दुसरं काय एवढंच डिझेल भरणी आणि वाहतूक. पण लय लोकांच्या कमेंट येते त्या किंवा हे 35 आणि 3,000 आणि 4,000 कडबं घेऊन काय त्यांनी येऊन बघाय शिवारात आमच्या आता इथं बऱ्यापैकी तुमच्या भागातील लोकांची मंगळवाडा मुंडेवाडी जी तसं म्हणते ना पण त्यांच्या भागात महाग जास्त कडवा मिळते. असं आहे काय? 35 आणि 36 राहणार सांगते ती असं आहे काय? म्हणजे आपल्या भागातला कडबा चांगला हा एक नंबर आणि- कडवा मऊ असतोय खाल्ला पुरवठी होती कडवाची आपला. हा, हा, हा. आणि परवडतंय पण हा पुरवठी आपल्याला. पारंपरिक दामाजी पंथांचं क्वार्टर आहे ती ज्वारी सगळ्यात जास्त मंगळवाडा तालुक्यात पिकते. बरं. नाही ज्वारी पिकू द्या घेत आता कडब्याचा विषय चालू आहे कडब्यापासून ज्वारी येणार आहे ना. आपल्या महाराष्ट्रात कडवा कडबा नाही पिकला तर ज्वारी ज्वारीला कुठून म्हणलं तर येणार? मंगळ भूमी संतांची स्ट्रॉंग आहे आपला तालुका आपला. बरं 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 आता साधारणपणे 29 तुम्ही हे हा, कडबा दिवशी, जागेवर हो, आता देणार देणार होतो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मला 55 54 84 33 71 98 90 43 83 71. बरं तुम्ही एक 300 किलोमीटर पर्यंत कडबा देता 300 मध्ये जास्त असलं पण आपल्या व्यवहार मध्ये जुळले आपण देऊन टाकू तुम्हाला. बरं, ठीक आहे ज्या शेतकरी मित्रांना कडबू पाहिजे मित्रांनो तर त्यांनी घ्यायचं असेल तर ह्यांना नक्की संपर्क साधा तुम्हाला कडबू घरपोच मिळून जाईल. तर दादा धन्यवाद तुम्ही वेळ काढून माहिती सांगितली धन्यवाद बाहेर राम. तर शेतकरी मित्रांनो आपण सांगोला बाजारातील कडब्यांचे दर जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणाला कडबं घ्यायचं असेल तर सांगोल्याच्या बाजारामध्ये येऊन कडबं घेऊ शकताय. चालू बाजारभाव काय चालू आहेत आपण टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद.